गुड मॉर्निंग सर्वांना. आता आपण आपला आजचा ट्रेनिंग टॉपिक जो अमाल्गमेशन आहे आपण सिलेक्ट केलेला तो प्रोसीड करायला सुरुवात करू. सर्वप्रथम आपलं जे महावास्तू किंवा BPMS चे होम पेज आहे त्यावर मी गेले. त्यानंतर लॉग इनचा ऑप्शन आपण दिलेला आहे, लॉग इन करून घ्या. मेक शुअर की तुम्ही ज्या काउन्सिलला प्रपोजल टाकणार आहात तीच काउन्सिल लॉग इन करते वेळी सिलेक्ट केलेली असेल. आता मला रत्नागिरी काउन्सिल साठी प्रपोजल टाकायचं आहे, तर मी रत्नागिरी काउन्सिल सिलेक्ट करून घेतली. ज्यावेळी तुम्ही लॉग इन करता त्यावेळी इथे लेफ्ट हँड साइड कॉर्नरला एकदा क्रॉस चेक करा तुम्ही केलेली जी काउन्सिल आहे ती बरोबर आहे का. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे आपली अमाल्गमेशनची. टिपिक लाईन प्रोजेक्ट मध्ये टिपिक लाईन प्रोजेक्ट ऑप्शन वर क्लिक करा. तर आपला नवीन प्रोजेक्ट असल्यामुळे इथे न्यू प्रोजेक्टचा आपण ऑप्शन दिलेला आहे, त्यावर क्लिक करा. न्यू प्रोजेक्ट वर क्लिक केल्यावर अशा प्रकारचं आपल्याला पेज ओपन होईल. त्यामध्ये पहिलं पेज किंवा पहिला टॅब राहील तो आपला प्रोजेक्ट डिटेलचा. प्रोजेक्ट डिटेल मध्ये मी सगळ्यात पहिल्यांदा माझी सर्व्हिस सिलेक्ट करून घेईल. आता टाइप ऑफ ULB किंवा ULB ऑब्लिक स्पेशल ऑथॉरिटी हे आपला नॉर्मली आपण रोजच्या ट्रेनिंग मध्ये डिस्कस करतो. नेम ऑफ सर्व्हिस मध्ये मी लेआउट अप्रुव्हल सर्व्हिस सिलेक्ट केली. त्यानंतर आपल्याला इथे इम्प्लिमेंटेशन एजन्सी ह्याचं सिलेक्शन खूप महत्वाचं आहे, कारण एखाद वेळी तुमचा गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट प्रोजेक्ट असेल तर त्याचा इम्पॅक्ट मग पोस्ट पेमेंटवर किंवा स्क्रुटिन पेमेंटवर पडतो. त्यामुळे इम्प्लिमेंटेशन एजन्सी जरी मॅन्डेटरी नसेल तरी सिलेक्शन देताना प्रॉपर द्या. आपण व्हेरियस टाइप ऑफ इम्प्लिमेंटेशन एजन्सी इथे दिलेले आहे. मी प्रायव्हेट सिलेक्ट केली. त्यानंतर रिव्हिजन नंबर नवीन प्रोजेक्ट असल्यामुळे R0, रिवाइज असेल तर त्याला तुमचं जे एवढ्या वेळी रिवाइज होईल त्याप्रमाणे रिव्हिजन नंबर चेंज होत जाईल. नंतर आपलं येथे सर्व्हिस सब टाईप मध्ये आपलं लेआउट अप्रुव्हल मध्ये जेवढ्या सर्व्हिसेस आहेत तेवढ्या सर्व्हिसेस इथे रिफ्लेक्ट होऊन जातील. आजचा आपली सर्व्हिस आहे अमाल्गमेशन, म्हणून मी अमाल्गमेशन सिलेक्ट करते. त्यानंतरचा टॅब येईल प्रोजेक्ट नेम. तुमचा प्रोजेक्टचं जे नाव असेल ते इथे टाका. फॉर एक्झाम्पल माझा प्रोजेक्ट आहे ABC प्रोजेक्ट. जो तुमचं प्रोजेक्टचं नाव असेल ते इथे टाकून घ्या. त्यानंतर रेफरन्स रिजेक्टेड नंबर इन केस जर रिवाइज असेल तर ह्याचा आपण यूज करतो. त्यानंतर साईट ॲड्रेस, तुमचा साईट ॲड्रेस जो असेल तो इथे टाकून घ्या. त्यानंतर रेफरन्स रिजेक्टेड प्रपोजल कोड, जर रिजेक्टेड ह्या अगोदर सेम प्रपोजल रिजेक्टेड असेल तर तो कोड आहे आपण सिलेक्शन साठी दिलेला आहे. त्यानंतर अपलोड DP/RP पार्ट प्लॅन. DP/RP पार्ट प्लॅन, तुम्हाला हा DP किंवा RP पार्ट प्लॅन आहे तो तुमच्या ULB कडे किंवा तुमच्या RP लेवलचं प्रपोजल असेल किंवा स्पेशल ऑथॉरिटी असेल तर त्या पर्टिक्युलर ULB कडे भेटेल. तिथून तुम्ही घ्या आणि तो इथे अपलोड करा. त्यानंतर आपल्याला गुगल इमेज अपलोड करायला येते. गुगल इमेज जर तुम्हाला टाकायची असेल तर टाकू शकता, अन्यथा ही आपण मॅन्डेटरी ठेवलेली नाहीये. त्यानंतर NOC फॉर कन्सेंट ऑफ कोओनर जर असेल तर इथे टाका, मॅन्डेटरी नाहीये, नसेल तर नाही टाकलं तरी चालेल. नंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वॉर्ड एखाद वेळी इथे जर तुम्हाला रिफ्लेक्ट नाही झाला तर तो तुमच्या ऍडमिनचा इश्यू आहे. तर ऍडमिन मध्ये किंवा म्हणजे तुमची जी ऑथॉरिटी ऍडमिन लॉग इन चेक करते ULB ची, त्यांना भेट द्या आणि त्यांच्याकडून ते एकतर इनॅक्टिव्ह करून घ्या तो टॅब किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वॉर्ड ऍड करून घ्या. त्यानंतर टाइप ऑफ प्रपोजल, तुमचं ज्या टाईपचं प्रपोजल असेल, ज्या टाईपचं लेआउट असेल त्यानुसार इथे सिलेक्शन द्या. मी रेसिडेन्शियल सिलेक्ट करते. हा ऑप्शन आपला
स्क्रुटिनी पेड ऑलरेडी, स्क्रुटिनी पेमेंट ऑलरेडी पेड हा आपण ठराविक ULB साठी दिलेला आहे. तर असेल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. नंतर इज देअर गॅस लाईन नियर बाय, गॅस लाईन तुमच्या प्लॉट मधून असेल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. जसं आपण इथे सिलेक्शन देऊ त्यानुसार त्याचे NOC किंवा त्या रिलेटेड जे डॉक्युमेंट असतील ते तुम्हाला इथे अपलोड करायचा टॅब ओपन होईल. आणि तुमचे जे व्हॅलिडेशन्स असतील जे आपले UDCPR प्रमाणे ते लावले जातील तिथे. अप्लाय फॉर I2R, I2R साठी अप्लाय करत असेल तर येस नो फॉर्म मध्ये आपण आन्सर दिलेला आहे त्याप्रमाणे इथे सिलेक्शन द्या. त्यानंतर आपलं वेदर प्लॉट इज फॉल्स इन CBD रेसिडेन्शियल कमर्शियल झोन इन प्लॅनिंग ऑथॉरिटीज, जर असेल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. त्यानंतर एरिया नेम, इथे जे फर्स्ट पेजवर जे एरिया नेम सिलेक्शनला तुम्हाला येतं हे तुमचं ऍडमिन लॉग इन मधून येतंय. त्यामुळे इथे जर तुम्हाला एरिया नेम दिसत नसेल तर तुम्ही तुमच्या ऍडमिन लॉग इन जी ऑथॉरिटी असेल त्यांना संपर्क करा. त्यानंतर प्रपोजल डिटेल मध्ये टाईप ऑफ लेआउट, टाईप ऑफ लेआउट मध्ये आपण 6 टाईप दिलेले आहे. तुमचं ज्या टाईपचं लेआउट असेल किंवा ज्या टाईपचा प्लॉट असेल ते इथे सिलेक्ट करा. तर फ्लड अफेक्टेड असेल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. लोकेशन तुमचं कंजेस्टेड, नॉन कंजेस्टेड, इन केस ऑफ RP असेल तर गावठाण, आउट अदर दॅन गावठाण असेल त्याप्रमाणे इथे सिलेक्शन द्या. मी नॉन कंजेस्टेड घेते. इलेक्ट्रिक लाईन जात असेल प्लॉट मधून तर येस नो करा. त्यानंतर रोड डिटेल मध्ये तुमचा रोड बिलो 9 मीटर आहे, अबो 9 मीटर आहे त्याप्रमाणे सिलेक्शन द्या. त्यानंतर रिझर्वेशन अफेक्टेड एरिया असेल तर येस नो मध्ये जे तुमचं असेल ते म्हणा. तर रिलोकेटेड ऑफ रिझर्वेशन असेल तर ॲज पर UDCPR 3.11 तर त्यानुसार इथे सिलेक्शन द्या. सेम आपलं लँड रिस्ट्रिक्टेड किंवा प्रोहिबिटेड एरियामध्ये असेल तर ॲज पर UDCPR 3.1.3च्या रेग्युलेशन्स नुसार त्याला व्हॅलिडेशन्स लागतील. येस असेल तर येस, मग त्याचे डिटेल्स तुम्हाला इथे द्यावे लागतील येस सिलेक्ट केल्यावर. नो असेल तर नो. वेदर लँड इज अफेक्टेड बाय CRZ मध्ये असेल तर येस, नसेल तर नो. एवढे डिटेल्स सेव्ह झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर युअर इन्फॉर्मेशन इज सेव्ड सक्सेसफुलीचा तुम्हाला मेसेज येईल. असा मेसेज आल्यावरच ती तुमची इन्फॉर्मेशन जी तुम्ही सबमिट केलेली आहे ती सेव्ड झाली. ओके म्हणा. ओके म्हटल्यावर नेक्स्ट पेजला जाईल प्रपोजल. नेक्स्ट पेज तुमचं लाईव्हला अशा प्रकारचं दिसेल. त्यामध्ये तुम्हाला प्लॉट डिटेल आहेत. प्लॉट डिटेल मध्ये आपण व्हेरियस टाईप ऑफ डिटेल्स प्लॉट रिलेटेड दिलेले आहेत तर त्या भरून घ्यायच्या आहेत. तर झोन तुमचा जो ॲज पर DP किंवा RP प्रमाणे तुमचा जो झोन असेल तो इथे सिलेक्शन द्या. तुमचा जो झोन सिलेक्ट कराल त्यावर तुमचं जे झोन रिलेटेड व्हॅलिडेशन्स असतील ते लागतील. मी आता इथे R1 सिलेक्ट करते. तर तुमचा जो सर्वे नंबर असेल त्या प्लॉटचा, तर आता तुम्हाला कळण्यासाठी मी इथे 11 टाकते. पुढे त्याचं एक्सप्लेनेशन देते. प्लॉट नंबर असेल तर टाका इन द फॉर्म ऑफ नंबर, नसेल तर तिथे सिम्पली डॅश टाका पण ब्लँक ठेवू नका ते. त्यानंतर तुमचा व्हिलेज नेम जे असेल ते इथे टाकून घ्या. मेक शुअर की स्पेलिंग मिस्टेक वगैरे करू नका, कारण तुम्ही इथे जे स्पेलिंग टाकणार आहात तेच तुमचं तुमच्या CC किंवा जी सर्टिफिकेट येईल त्याच्यावर येईल. नंतर टाईप ऑफ लँड, टाईप ऑफ लँड मध्ये आपण 3 टाईपचे लँड दिलेले आहे, रॉ लँड, सँक्शन आणि गुंठेवारी. तुमची लँड ज्या टाईपची असेल ते इथे सिलेक्ट करा. नंतर एरिया ॲज पर फिजिकल सर्वे ॲज ऑन साईट, तुमचा जो फिजिकल सर्वे झालेला असेल तुमच्याकडून साईटवर त्याप्रमाणे इथे एरिया टाकून घ्या. आता माझा 11 नंबरच्या प्लॉटचा एरिया आहे 400 स्क्वेअर मीटर. नंतर ॲज पर लँड ॲज पर रेव्हेन्यू रेकॉर्ड सेम टाकून घ्या. त्यानंतर ॲज पर CTS मॅप, इथे जर तुम्ही बघितलं असेल तर जो मिनिमम एरिया असेल तो इथे तुमचा कॅल्क्युलेशनसाठी रिफ्लेक्ट होऊन जाईल.
त्यानंतर आपला इज देअर लँड इज सबडिवायडेड आफ्टर 11 जानेवारी 1967 विदाउट टेकिंग प्रायर परमिशन फ्रॉम दी ऑथॉरिटी. जर तुमच्या ऑथॉरिटीकडून विदाउट टेकिंग परमिशन जर त्याचं सबडिवायडेड झालेलं असेल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. येस म्हटल्यावर तुमच्या ॲज पर UDCPR तुमच्या कंडिशन ओपन होऊन जातील. हे आपण बऱ्याच वेळा डिस्कस केलेलं आहे. नो म्हटलं मी. नंतर IGR आणि मॅन्युअल. आता हे ऑप्शन आपण 2 याच्यासाठी दिलेले आहेत की इन केस IGRच्या 2.0 मध्ये तुमचा सर्वे नंबर एखादा नसेल, त्यामुळे बऱ्याचदा प्रपोजल टाकण्यासाठी अडचणी येतात. तर आपण इथे मॅन्युअली ऍड करण्याचा प्रोव्हिजन दिलेली आहे. मॅन्युअलीवर क्लिक करा. पण या अगोदर तुम्हाला तुमचा जो सर्वे नंबर आहे त्याच्या इन डिटेल मध्ये तुम्हाला ऍडमिन लॉगिन मधून ऍड करून घ्यावा लागेल विथ द हेल्प ऑफ ऑथॉरिटी. नसेल तर IGR मध्ये भेटत असेल तर डायरेक्ट IGR सिलेक्ट करा. तुमचा तालुका सिलेक्ट करा. हा जो तालुका सिलेक्ट करणार आहात तो पण प्रॉपरली करा. जसे RP एरियामधील एक तिकीट आलं होतं, त्यांचा तालुका त्यांनी सेम डिस्ट्रिक्ट मधला तालुका दुसरा सिलेक्ट केल्यामुळे तुमचं प्रपोज पेमेंट कॅल्क्युलेशन दुसऱ्या चुकीच्या रेडिरेक्नर रेटनुसार कॅल्क्युलेट झालं होतं. त्यामुळे मेक शुअर तुमचा तालुका सिलेक्शन प्रॉपर करा. तुमचं व्हिलेज असेल तो सिलेक्ट करा. नगरपालिका असेल तर नगरपालिका एरिया सिलेक्ट करा. त्यानुसार तुम्हाला लोकेशन ऍड होतील. लोकेशन सिलेक्ट करा. लोकेशन नुसार तुमचा CTS नंबर किंवा सर्वे नंबर जो असेल तो सिलेक्ट करा. CTS नंबर सिलेक्ट केल्यानंतर त्या सर्वे नंबरचा जो रेडिरेक्नर रेट असेल तो इथे रिफ्लेक्ट होतो. एकदा क्रॉस चेक करून घ्या. इज अमेनिटी टू बी हँडेड ओव्हर. येस असेल तर येस म्हणा, नो असेल तर नो म्हणा. इज मेंट राईट्स इफ एनी असेल तर तुम्हाला हे इन द फॉर्म ऑफ वर्ड्स अँड लेटर्स नंबर्स मध्ये तुम्हाला इथे टाईप करून टाकायचे आहेत. लॅटिट्यूड ऑफ लँड, लॉन्जिट्यूड ऑफ लँड कंपल्सरी नाही आहे, मॅन्डेटरी नाही आहे, तुम्ही हवे असल्यास टाकू शकता. क्लास ऑफ लँड आपण इथे व्हेरियस क्लास ऑफ लँड दिलेले आहे, त्यानुसार तुम्ही सिलेक्शन देऊ शकता. त्यानंतर ULC 20 स्कीम ॲप्लिकेबल येस नो फॉर्म मध्ये आन्सर आहे, तुम्ही सिलेक्शन करा. इज एनी एक्झिस्टिंग स्ट्रक्चर इज देअर असेल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. त्यानंतर तुमचा अंडर वर्क डिफेन्स ऍक्ट 1903 मध्ये जर त्याला लागू असेल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. सेम. त्यानंतर इथे आपण एक नोट दिलेली आहे. ओनली वन ॲप्लिकंट यू कॅन सिलेक्ट इन द होल प्रोजेक्ट अँड वन ॲप्लिकंट इज मस्ट. जे म्हणजे एक तरी तुम्हाला इज ॲप्लिकंट इथे सिलेक्ट करायला मॅन्डेटरी आहे. आता ॲप्लिकंट टाईप, तुमचा ॲप्लिकंट टाईप तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळी कुठचा सिलेक्ट केला होता तो इथे कन्फर्म करा. इज ॲप्लिकंटला क्लिक करा आणि ॲप्लिकंटचं तुमचं जे नाव असेल ते इथे सर्च करा. तुमचं जे नाव असेल ते सिलेक्ट केल्यानंतर त्याच्या ज्या डिटेल्स असतील त्या तुम्हाला इथे दिसतील. सेव्ह म्हणा. आता अमाल्गमेशनचं प्रोजेक्ट असल्यामुळे अमाल्गमेशन म्हणजेच आपलं मल्टिपल लँडचं आपण कन्वर्ट करतो एका लँडमध्ये. म्हणजे ज्याची प्रोसेस पूर्ण ट्रेसिंगची प्रोसेस म्हणायला गेलं तर ह्याची पूर्ण रिवाइज होते किंवा रिव्हर्स होते. सॉरी, ॲज पर टेंटेटिव्ह लेआउटच्या रिव्हर्स आपली अमाल्गमेशनची प्रोसिजर होते. आता इथे आपण प्लॉटच्या डिटेल्स मल्टिपल मध्ये टाकणार आहोत. हे आता मी परत रिपीट करत नाहीये, मी फास्ट मध्ये घेते. आता सेम माझा दुसरा प्लॉट नंबर मी 22 टाकते. मी फास्ट फॉरवर्ड मध्ये घेते. हे लक्षात येऊन जाईल तुमच्या.
आता आपलं जे ह्या नोट प्रमाणे इज ऍप्लिकंट आपण ओनली वन ला सिलेक्ट करू शकतो, त्यामुळे सेकंड ओनर तुम्हाला टाईप करून टाकावं लागेल. किंवा तुम्ही मल्टिपल ओनर म्हणून पण रजिस्ट्रेशन करू शकता. तुमचा ईमेल आयडी तुम्ही टाकू शकता. पोस्टल ऍड्रेस आणि तुमचा आधार कार्ड नंबर मॅन्डेटरी आहे. सेव्ह म्हणा. सेव्ह म्हणा. युअर इन्फॉर्मेशन इज सेव्ड सक्सेसफुलीचा मेसेज येईल. असेच तुमचे जेवढे प्लॉट असतील तेवढे तुम्ही ऍड करून घेऊ शकता. तर मी तिसरा प्लॉट टाकते. सेम प्रोसिजर. तुम्ही इथे शक्यतो फुल नाव टाका. मी आता हे टेस्टिंग किंवा आमची टेस्टिंग साईट असल्यामुळे मी नॉर्मल टाकते. सेव्ह म्हणा. आता तुम्ही बघितलं असेल तर आपण 3 प्लॉट ऍड केलेत. तर 3 प्लॉटच्या डिटेल्स तुम्हाला खाली रिफ्लेक्ट होऊन जातील. 1 2 3 असे तुमचे जेवढे प्लॉट असतील तेवढे तुम्ही मल्टिपल प्लॉट इथे ऍड करू शकता. तर ऍड करून तुमचे सगळे प्लॉट ऍड करून झाल्यानंतर इथे फायनल सबमिट म्हणा. मेक शुअर तुमचा प्रोजेक्ट कोड तयार झालेला असेल. युअर इन्फॉर्मेशन इज सेव्ड सक्सेसफुली आल्यानंतर ओके म्हणा. म्हणजे आता तुमचा प्रोजेक्ट पूर्णपणे क्रिएट झालेला आहे. इथे एकदा क्रॉस चेक करून घ्या. इथे आपला आजचा प्रोजेक्ट आहे. प्रोजेक्ट कोड तुम्हाला जनरेट झालेला. प्रोजेक्टचं नाव जे तुम्ही टाकलात, तुमचं लेआउट, सर्व्हिस नेम, जर सब सर्व्हिस असेल तर सब टाईप असेल तर सर्व्हिस सब टाईप इथे रिफ्लेक्ट होऊन जाईल. त्यानंतर तुमचा प्रोजेक्ट डेट, तुमची आजची डेट, ज्या दिवशी तुम्ही प्रोजेक्ट क्रिएट करता म्हणून ती आजची डेट. तर ऑनलाईन फायनल सबमिशन डन. जे आता आपण केली ती प्रोसिजर ऑनलाईन होती. आता ऑफलाईन साठी मी आता आपण ऑनलाईन सबमिशन फॉर अमॅल्गमेशनचा पार्ट कंप्लीट केलेला आहे. आता ऑफलाईनचा चेक करू. ऑफलाईनचा चेक करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आपलं टिपिक क्लायंट मध्ये लॉग इन करून घ्या. टिपिक क्लायंट मध्ये लॉग इन केल्यानंतर जो आपण प्रोजेक्ट क्रिएट केलेला आहे तो प्रोजेक्ट आपल्याला लिस्टमध्ये दिसेल. आजचा आपला प्रोजेक्ट होता अमॅल्गमेशनचा हा वाला. मी सबमिट सिलेक्ट करते आणि ओपन म्हणते. ओपन म्हटल्यानंतर तो प्रोजेक्ट ओपन होईल तो आपल्या समोर आणि आपल्याला पुढची ट्रेसिंगची प्रोसिजर कंप्लीट करता येईल. अशा प्रकारचा प्रोजेक्ट आपला आपण जो तयार केला होता तो ओपन होईल. इथे आपल्याला ड्रॉइंग लिस्ट दिसते. इथून आपण डायरेक्ट कॉपी करून ओपन करून कॉपी पण करू शकतो किंवा आपल्याला कॉपी पेस्ट करू शकतो किंवा राईट क्लिक करून ब्राउज करून आपण ड्रॉइंग अपलोड पण करू शकतो. ब्राउज करा. त्यानंतर तुमची जिथे ऑटोकॅड फाईल
सबमिट असेल त्याच्यावर त्या फोल्डरमधून इथे फाईल ओपन करा. तुमचं जिथे असेल फोल्डर तिथून ओपन करा. आता माझी डेव फोल्डरमध्ये होती ड्रॉइंग, म्हणून मी इथे डेव फोल्डरमधून ओपन करून घेते. लोड केल्यानंतर आपल्याला ऑटोकॅड फाईल इथे डबल क्लिक करून ओपन करावी लागते. त्यानंतर आपलं ऑटोकॅडची जी ड्रॉइंग आहे ते इथे ओपन होईल. ओपन झाल्यानंतर आपली जी ड्रॉइंग आहे ती आपण कॉपी पेस्ट करून घेऊ शकतो किंवा डायरेक्टली ब्राउज केलेली असेल तर ती डायरेक्टली दिसून जाईल. ड्रॉइंग ओपन होते तोपर्यंत मी ह्या स्क्रीनवर आपल्याला काय काय इन्फॉर्मेटिव्ह माहिती भेटते ती थोडक्यात एक्सप्लेन करते. इथे आपण जी ऑनलाईनला माहिती भरलेली असते ती इथे इन्फॉर्मेशन तुम्हाला डायरेक्टली रिफ्लेक्ट होऊन जाते. फॉर एक्झाम्पल टाईप ऑफ ULB. आता तुमची टाईप ऑफ ULB म्युन्सिपल काउन्सिल आहे आपली, म्हणून इथे म्युन्सिपल काउन्सिल दिसते. त्यानंतर ULB/RP/ स्पेशल ऑथॉरिटी त्याचं नाव येईल. नंतर प्रोजेक्ट कोड आपण जनरेट केलेला, नंतर प्रोजेक्टचं नाव, CAD XML फाईल आपली, त्यानंतर प्रपोज एरिया प्रपोज साईट ॲड्रेस, नेम ऑफ सर्विस, सर्विस सबटाईप, रेग्युलायझेशन, टाईप ऑफ डेव्हलपमेंट FSI, ॲप्लिकेशन क्रिएटेड डेट, इन्सेंटिव्ह FSI, यस असेल तर यस, नसेल तर नो. यस सिलेक्ट असेल तर आपल्याला इथे त्या प्रकारे इन्सेंटिव्हचे कॅटेगरी सिलेक्ट केलेली रिफ्लेक्ट होऊन जाईल. नंतर बेसिक FSI, प्रीमियम हे आपले बिल्डिंग परमिशनचे जेवढे टेबल आहेत किंवा जे आपण डाटा भरतो तो इथे आपल्याला रिफ्लेक्ट होऊन जाईल. तर प्रपोजल डिटेल्समध्ये आपल्याला प्रोजेक्टचं लोकेशन कंजेस्टेड आहे, नॉन कंजेस्टेड आहे, जसं आपण सिलेक्शन दिलेलं असेल तसं इथे दिसेल. फ्लड अफेक्टेड एरिया, रिझर्वेशन एरिया, इलेक्ट्रिकल लाईन, त्याप्रमाणे ओपन करा. नंतर आपली ड्रॉइंग ओपन झाल्यानंतर आपण ड्रॉइंगचा पार्ट बघू. ड्रॉइंग ओपन होते. त्यानंतर त्यानंतर इथे आपण थोडे ॲडिशनल सांगते. इथे आपण 3 प्रकारची बटन्स दिलेली आहेत. सेव्ड, नंतर अपलोड फॉर बॅकअप अँड डाउनलोड फॉर बॅकअप. अपलोड फॉर बॅकअप आपण ह्याच्यासाठी देतो कारण जर समजा मी या PC वर काम केलं आणि काही कारणास्तव आपल्याला दुसऱ्या PC वर काम करायचं असेल तर आपण त्या PC वर हाच प्रोजेक्ट ओपन करून डाउनलोड फॉर बॅकअप करू शकतो. आणि आपल्या PC वर केलेलं काम दुसऱ्या PC वर दिसण्यासाठी आपण अपलोड फॉर बॅकअप करतो. अरे जरा हळू. आपले ड्रॉइंग ओपन झाले की आपण नेक्स्ट पार्ट बघू ड्रॉइंग रिलेटेडचा.
ज्यावेळी ड्रॉइंग लोड होते, तर मी ही ऑलरेडी जनरेटेड केलेली होती ड्रॉइंग. आता पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते. ज्यावेळी सक्सेसफुली लोडेडचा मेसेज येईल, त्यावेळीच आपलं टिपिक क्लायंट मधल्या लेअर किंवा टिपिक क्लायंट ड्रॉइंगवर आपण काम करण्यासाठी आपलं प्रपोजल ओके असेल. आपण चेक करू. असं सक्सेसफुल लोडचा ज्यावेळी मेसेज येईल ॲप्लिकेशन लोडेड सक्सेसफुली, त्यावेळी आपलं टिपिक क्लायंट ड्रॉइंग ट्रेसिंगसाठी ओके असेल. मग ओके म्हणा. प्रिव्हियसली ट्रेस जो प्लॅन होता तो मी डिलीट करतो. आता आपला समजा लँड आहेत, मी मार्क लँड करते. मार्क लँड मधून आपला रॉ लँड घेतला. तुम्हाला व्हेरियस टाईप ऑफ मार्किंगचे आपण हे ऑप्शन दिलेले आहेत. तुम्हाला रिड्रॉ किंवा ड्रॉ रेक्टेंगल सिलेक्ट किंवा बाउंड्री, मी बाउंड्री कमांड यूज करते. पिक इंटरनल पॉइंट क्लिक केला. आता आपण बघितलं तर इथे आपला एक प्लॉट बाउंड्री कमांडने तयार झालेला आहे. इथून आपला प्लॉट नंबरचं टेबल ओपन होईल. सर्वे नंबर सिलेक्ट करा, ओके म्हणा. सर्वे नंबर आपले जेवढे ॲड केलेले आहेत तेवढे इथे लिस्ट आउट होतील. जो असेल तो सिलेक्ट करा, ओके म्हणा. तो सर्वे नंबरचा प्लॉट इथे तुमचा जनरेट झालेला दिसेल. त्यानंतर सेम प्रोसिजर आपण बाकीच्या प्लॉटसाठी लँडसाठी करून घेऊ. सर्वे नंबर 22, ओके. तर सेम तिसरा प्लॉट आपण लँड आपण मार्क करून घेऊ. ओके म्हणा. अशा प्रकारे आपले लँड मार्किंग झालेली आहे. त्यानंतर आपण मार्क अमाल्गमेशन घेऊ लेआउट मधून, रेक्टँगल आणि मार्क करा. इथे तुमचा सिलेक्ट ऑप्शन येईल, सर्वे नंबर, CTS नंबर, गट नंबर आणि प्लॉट नंबर. त्याप्रमाणे सिलेक्ट करा. मी एक घेतला सर्वे नंबर, स्पेसिफाईड नंबर 1 आणि एंटर केलं. त्यानंतर इथे आपण टिपिक लाईन मेनूमध्ये लेआउट, मार्क, जनरेट टेबल, सिलेक्ट ऑब्जेक्ट म्हणा आणि तुमचं ट्रेसिंग केलेलं सिलेक्शन द्या आणि एंटर म्हणा. इथे आपल्याला इंटरसेक्शन पॉईंट येईल, तो एक जरा ड्रॉइंगच्या लांब द्या.
तुमच्या आपल्या UDCPR प्रमाणे पेपर साईज आपण दिलेले आहेत, त्यानुसार तुमची जी असेल ती सिलेक्ट करा तुमच्या ड्रॉइंगसाठी. मी 2 सिलेक्ट करते A1 साठी. तुम्हाला 1 घ्यायची असेल तर 1 आणि एंटर क्लिक केलं. एंटर क्लिक केल्यानंतर तुम्हाला टेबल जनरेटेड सक्सेसफुलीचा मेसेज येईल. ओके म्हणा. ओके म्हटल्यावर इथे तुम्हाला तुमची टेबल जनरेट झालेली दिसतील. तुम्हाला शीट जशी हवी तशी इथे अरेंज करू शकता तुम्ही. तुम्हाला करायची असेल तर तुम्ही करू शकता, अन्यथा तशीच ठेवू शकता. हे आपण जे टेम्पलेट आहे ते मॉडिफाय करू नका. एकतर ते तुमचा हा ट्रेस प्लॅन आहे तो इथे शीटमध्ये ठेवून द्या. त्यानंतर मार्क नंबर ऑफ शीटवर मी क्लिक केलं. तुमची शीट जी असेल ती सिलेक्ट केली मी, आउटर लाईन, आणि फायनल सबमिट म्हणाले. फायनल सबमिट केल्यानंतर आपली जी ही ऑटोकॅड ड्रॉइंग आहे ती इन द फॉर्म ऑफ PDF जनरेट होण्याची प्रोसिजर. तर ते आलंय सिलेक्ट ऑब्जेक्ट, तर तो क्लिक करून असं सिलेक्शन द्या तुमच्या ट्रेसिंगच्या आणि पूर्ण प्रिंट लेअरमध्ये असलेल्या भागाला आणि एंटर म्हणा. आता तुम्हाला म्हणेल तो इंटरसेक्शन पॉईंट. इथे इंटरसेक्शन दिल्यावर तुम्हाला पेपर साईज सिलेक्ट करायला येईल. तुम्ही जनरेशनच्या वेळी जी पेपर साईज सिलेक्ट केलात तीच इथे करायची आहे. एंटर म्हणा. टेबल सेव्ड जनरेटेड सक्सेसफुलीचा मेसेज येईल. ओके म्हणा. ओके म्हणा. नंतर ओके म्हटल्यावर तुम्हाला इथून PDF जनरेशन व्हायला स्टार्ट होते. तुम्ही बघत असाल स्क्रीनवर. तर अशा प्रकारे तुमची ड्रॉइंग PDF मध्ये कन्वर्ट होऊन जाते. आता ह्या केसमध्ये ज्यावेळी तुमची जनरेट झालेली PDF सक्सेसफुल तेव्हाच होईल ज्यावेळी तुमचं ऑटोकॅडचं हे जे ट्रेसिंग ड्रॉइंग असतं ऑटोकॅड फाईल ती ऑटोमॅटिकली ऑटोकॅड क्लोज होऊन जाईल. म्हणजेच आपली PDF जनरेशनची प्रोसिजर सक्सेसफुली डन झाली. अशा प्रकारे आपलं जो अमालगमेशनचं ट्रेनिंग आहे ते ऑनलाईन आणि ऑफलाईनचा पार्ट आपण कंप्लीट केलेला आहे.